लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झालेले आहेत। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आपल्याला रक्षाबंधनच्या अगोदर हे पैसे पोचले पाहिजे। त्या लाडक्या बहिणी मोबाईलमध्ये दाखवतात, मेसेज आमच्या खात्यात पैसे आले, आमच्या खात्यात पैसे आले, आणि राखी बांधायचा कार्यक्रम चालू झाला आहे। खरं म्हणजे आज खऱ्या अर्थाने आमच्या लाडक्या बहिणींच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस आहे। हा आनंद साजरा करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या लाडक्या बहिणी उपस्थित झालेल्या आहेत। मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो, आपल्याला मनापासून धन्यवाद देतो। एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झालात आणि ज्या भावना आपल्या चेहऱ्यावर मी येताना पाहिलं, मगाशी अनेक माझ्या बहिणींच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रूही पाहिले। एक सरकारच्या प्रती किंबहुना आपल्या भावांच्या प्रती एक आदर पाहिला, आणि खऱ्या अर्थाने दुसरं आम्हाला काय पाहिजे? दुसरं काही नको। तुमच्या जीवनामध्ये चांगले सुखाचे समाधानाचे दिवस यावेत, एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे। शेवटी तुम्ही जशी प्रपंच चालवताना कसरत करता, तसं सरकार चालवताना देखील आम्हाला कसरत करावी लागते। कारण आता पुण्यातले आपण बघताय रस्त्यांची कामं, मेट्रोची कामं, तशी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधाची कामं सुरू आहेत। त्याला आपण कर्ज काढलेलं असतं, त्याचं व्याज भरायचं असतं, पगार असतो, पेन्शन असते, कर्ज घेतलेलं त्याचं व्याज असतं। अगदी कमिटेड जो खर्च आहे तो आपल्याला करावाच लागतो, भागवावाच लागतो। आणि मग हे करत असताना आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना पण काहीतरी द्यायचं आहे, आणि म्हणूनच या लाडक्या बहिणींसाठी आम्ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला। पूर्ण आर्थिक वर्षाचं नियोजन आपण केलेलं आहे, आणि खऱ्या अर्थाने ही योजना जी आहे, ही योजना काय म्हणाले, 1,500 रुपयात काय होणार, 1500 रुपयात काय होणार? अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना 1,500 रुपयाचं काय मोल समजणार? हे 1,500चं मोल माझ्या सर्वसामान्य भगिनींना बहिणींना कळतंय। मी 15 ऑगस्टचा सण, जो आपला स्वातंत्र्य दिन, माझ्या बहिणींच्या सोबत संवाद साधून साजरा केला। अनेक बहिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या, अनेक बहिणी म्हणाल्या आम्हाला एक आधार मिळाला आहे। काही बहिणींना, काही आपल्या विधवा बहिणी होत्या, त्यांनी त्यांचं दुखणं जे आहे मांडताना चेहऱ्यावर त्यांचा आनंद पाहायला मिळाला। हे 1,500 रुपये आम्हाला लाख मोलाचे आहेत म्हणाले। आम्ही छोटा मोठा उद्योग करतो, देवपूजेचं सामान विकतो, कोण म्हणतो बांगड्यांचा व्यवसाय करतो, कोण म्हणाली माझी बहीण साड्या आम्ही विकतो। आम्हाला हे 2-3 महिन्याचे पैसे एकत्र करून आम्ही भांडवल वाढवू शकतो, आणि भाग भांडवल वाढवून आमचा व्यवसाय वाढवू शकतो। कोणी म्हणाला आम्ही मुलासाठी काहीतरी खरेदी करू, आमच्या पतिराजासाठी खरेदी करू, सासू सासऱ्यासाठी खरेदी करू। आता माहेरला जाताना देखील जेव्हा आपल्याला काही जाताना पैसे मागण्याची वेळ येते, तेव्हा माझ्या बहिणीचा पाय अडखळतो। हे देखील आपण अनुभवलंय, पण आता आपल्याला अडखळावं लागणार नाही, कुणासमोर हात पसरावे लागणार नाही। तुमच्या खात्यात तुमच्या हक्काचे पैसे जमा होणार, तुमच्या अधिकाराचे पैसे जमा होणार,